नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि आपले व्हिडिओ भरपूर दिवस झाले आले नाही. त्याचं रिझन पण तसंच होतं, माझा मोबाईल ना खराब झालेला. तर मग आज भरपूर दिवसांनी मी रेसिपी शूट करते. आणि आपली आजची रेसिपी आहे ती म्हणजे पालक. आता थंडीमध्ये मस्त हिरवागार पालक येतोय. तर मग मी हा एक जुडी पालक मस्त कापून घेऊन ठेवलेला आहे इथे. आणि मी ना ह्या पालकाची डाळ बनवणार आहे. त्यासाठी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे. आणि ही पालकाची डाळ बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ ही थोडीशी जास्तच घ्यावी लागते, कारण ती घट्ट प्रमाणामध्ये बनवावी लागते. आणि तुम्हाला जर अशी पातळ वगैरे आवडत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात पण घेऊ शकता. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे घेतलेली आहे मी ही चिंच. तुम्हाला आंबट आवडत नसेल तर तुम्ही ही चिंच स्किप पण करू शकता. तर मग मी इथे घेतलेली आहे चिंच, आलं लसूणची पेस्ट, इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन मी ह्याची मस्त पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि हा एक टमॅटो घेतलेला आहे. तर मग मी आता ही डाळ ना धुवून ठेवलेली आहे. आता मी हा पालक स्वच्छ धुवून घेते आणि पुढे ह्याची प्रोसिजर कशी आहे ते मी तुमच्याशी शेअर करते. हे बघा, मस्त मी असा हा पालक छान धुवून घेते. इथे बघू शकता तुम्ही 3 ते 4 पाण्याने मी मस्त असा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता तुम्ही बोलणार का हिने पालक कट करून धुतलाय? तर काय करणार ना, पालक जास्तच त्याला माती वगैरे लागलेली होती, त्याच्यामुळे मी पहिले पालक कट करून धुवून घेतलाय स्वच्छ. आणि मला माहिती आहे याच्यामधले विटॅमिन्स वगैरे जातात, पण आता काय करणार. तर मग चला आता मी पुढचं दाखवते तुम्हाला. आता आपण ही तुरीची डाळ तर मी धुवून घेतली, मी हे तुम्हाला पहिलेच बोललेली आहे. तर मग मी ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम हळद घालून घेते. आणि हळद ना ही अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची याच्यामध्ये. आता ह्याच्यानंतर मी ही आलं लसूणची पेस्ट आहे ना ही ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मी आता छानपैकी बारीक अशा कट करून ह्याच्यामध्येच घालून घेणार आहे डाळीमध्ये. आणि बघा आता मी कसं करते ती. ही ना डाळ आमच्या इथे सर्वांना खूप आवडते, खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणामध्ये ही सगळ्यांनाच डाळ आवडते, माझ्या मम्मीच्या इकडे आणि आमच्या पण घरी सगळ्यांना खूप आवडते, मुलांना पण खूप आवडते डाळ ही. हे बघा मी अशा ह्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे, कारण आपल्याला ना मी 3च मिरच्या घेतल्या, आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट पण घालायचं आहे. कोणाला जर लाल तिखट जास्त वाटत असेल आणि मिरची जर टाकायची नसेल तर तुम्ही फक्त एक मिरची पण त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता. आमच्या इथे असं आवडतं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी लाल तिखट घालून घेते याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये ना तुम्ही जेवढं लाल तिखट घातलं तेवढी डाळीला छान टेस्ट येते. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यावर ना मी ही पालक ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे. तुम्हाला वाटत असेल मी ही टमाटे आणि चिंच का नाही टाकली, तर आता मी ही ना वरतून टाकणार आहे. हे आता ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हे टाकून घ्यायचे छानपैकी. मी ना हे चाळणीमध्ये कशासाठी धुतलंय, कारण माती वगैरे असते ना, तर मग ह्याच्यातून सगळी छान धुतल्या जाते आणि सगळं ह्याला माती वगैरे काही घाण लागली असेल पालकला तर ती सगळी निघून जाते. हे बघा अशा प्रकारे. आता मी ह्याच्यावरनं ही चिंच आपली आहे ना हे इथे असं ते अशी ठेवून देणार चिंच. ही जर आपण चिंच आधी टाकली असती डाळीमध्ये तर मग ही चिंच टाकल्यामुळे आंबटमुळे आपली डाळ ही व्यवस्थित शिजली नसती. त्याच्यामुळे मग आपण कसं केलंय, पहिले सगळं साहित्य म्हणजे सगळं आपल्याला काय काय लागतं ते आपण त्याच्यामध्ये पहिले टाकून घेतलं आणि पालक टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आपण ही मस्त चिंच धुवून घेतलेली आहे ती टाकली. आणि हा ना मी छोटासा टोमॅटो घेतलाय, तो पण मी ह्याच्यामध्ये कट करून टाकून घेणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल टोमॅटो का नाही टाकला मध्ये, तर सेम रिझन आहे.
कारण टमॅटोनी पण लवकर डाळ शिजल्या नाही जात, त्याच्यामुळे मी हे वरतूनच घालून घेणार आहे. आणि ह्याच्याबरोबर ना मी भात पण लावणार आहे, म्हणजे दोन्ही पण माझं एकत्र काम होऊन जाईल, डाळ आणि भाताचं. हे बघू शकता तुम्ही, अशी मी बारीक बारीक कट करून घेतलेले आहे टमॅटोचे. हे बघा असे. आता मी ह्याच्यामध्ये ह्याला लागेल तेवढं मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. आता हे बघा मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. पालकाला ना आमचं पाणी सुटतं, म्हणून आपण थोडंसंच पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये, म्हणजे डाळ ही व्यवस्थित शिजल्या जाते आपली. आता मी हे कुकरला लावून घेते आणि डाळ शिजल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते. मी तुम्हाला मगाशी बोलायचं विसरले का, ह्याला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, कारण मग ही डाळ खूप छान शिजते. आणि हे बघा आत्ताच मी कुकरमधून काढले. आता मी ह्याला छानपैकी मिक्स करून घेते. बघू शकता तुम्ही डाळ किती छान शिजलेली आहे. हे बघा. आता ह्याला आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे डाळीला. आणि मी ना इथे लसूण चॉप करून ठेवला आहे, लसूण चॉप केला आहे आणि थोडासाच कढीपत्ता घेतला आहे. बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. आणि आता मी मस्त ह्याला छानपैकी तडका देऊन देणार आहे डाळीला. हे बघा एकच माप तेल टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही तेल छान गरम झालेलं आहे. बघा वाफ छान येते. आता ह्याच्यामध्ये ना मी लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या मस्त बारीक चॉप करून घेतले लॉंग लेंथमध्ये. आता ह्या मस्त याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत छानपैकी. ह्याला ना गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे लसूणला. आणि त्याच्यामध्ये ना मी मोहरी घालते आणि थोडंसं जिरं पण घालून घेणार आहे आणि लगेच कढीपत्ता पण घालणार. आता ही आपण जी डाळ घोटलेली आहे ती ह्याच्यामध्ये फोडणी करूया. बघा किती मस्त सुरसुरीत फोडणी बसलेली आहे आपली. बघू शकता तुम्ही. मस्त किचननी त्याच्या वरणाचा मस्त स्मेल सुटलेला आहे, म्हणजे एकदम टेम्पटिंग आणि एकदम छान असं कधी कधी डाळ होईल आणि कधी खाऊ असं झालेलं आहे. तर बघा तुम्हाला माझी पालकची डाळ कशी वाटली. आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे. तुम्हाला लागत असेल तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे, कारण थोडीशी एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. आता ह्याला छान अशी एक उकळी काढून घेते आणि चवीप्रमाणे मीठ पण घालून घेतलंय. ह्याला फक्त आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आणि खाण्यासाठी सर्व करायची. आपण ह्याला चपाती बरोबर, भाकरी बरोबर आणि सगळ्यात छान म्हणजे ही ना भाताबरोबर एवढी सुंदर लागते, एवढी सुंदर लागते, एवढी छान लागते ही डाळ. आणि ही ना माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली आहे, कारण त्यांच्या सासूनी त्यांना शिकवली. कारण ते लोक ना माझ्या सासूच्या सासूचं सासर हे हैदराबादचं होतं. मग त्यांच्याकडून मी पण ही डाळ शिकून घेतली. खूप छान डाळ लागते ही. आणि माझा हा पालकच्या डाळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.